नांदेडच्या लोह्यामध्ये भाजपनं सूर्यवंशी कुटुंबामध्ये तब्बल 6 जणांना उमेदवारी दिली होती। मात्र भाजपनं होलसेलमध्ये दिलेली उमेदवारी मतदारांना काही पटलेली नाही, कारण सूर्यवंशी कुटुंबातील 6च्या 6 जणांचा पराभव झाला। तिकडे ठाण्यातल्या बदलापूरमध्ये शिंदेंची शिवसेना वामन म्हात्रे यांच्या कुटुंबावर प्रसन्न झाली होती। त्यांच्या कुटुंबातील 6 जण निवडणुकीच्या रिंगणात उभे होते, मात्र त्यातल्या 3 जणांना घरीच बसावं लागणार आहे। गजानन सूर्यवंशी नांदेडच्या लोहा नगर परिषदेसाठी भाजपनं गजानन सूर्यवंशींना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी गजानन सूर्यवंशींना पराभूत केलं। या आहेत गोदावरी सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशींच्या धर्मपत्नी। अर्धांगिनी शब्दाला जागत भाजपनं त्यांना सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली होती। मात्र जे पतीचं झालं तेच पत्नीचंही। सचिन सूर्यवंशी गजानन सूर्यवंशींचे बंधू आणि या त्यांच्या सौ सुप्रिया सचिन सूर्यवंशी। भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली, पण या जोडप्याच्या पदरात सुद्धा लोह्याच्या मतदारांनी पराभवाच्या अक्षता टाकल्या। युवराज वाघमारे गजानन सूर्यवंशींचे लाडके मेहुणे आणि या रीना व्यवहारे गजानन सूर्यवंशींच्या लाडक्या भाच्याच्या होम मिनिस्टर यांना सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी देऊन आपण काय घोडचूक केली आहे याची आता भाजपला प्रचिती आली आहे, कारण हे 2 उमेदवार सुद्धा पराभूत झाले। भाजपनं लोह्यामध्ये गजानन सूर्यवंशी यांच्या कुटुंबात 1-2 नाही तर तब्बल 6 जणांना उमेदवारी दिली होती। मात्र 6ही जणांची विकेट पडली आणि भाजप लोहा नगर परिषदेची मॅच मोठ्या फरकानं हरली। लोहा नगर परिषदेसाठी पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आणि आता भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर आणि आता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये लोहा नगर परिषदेत चांगला सामना पाहायला मिळाला होता। एकाच घरातील 6 जणांना उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीकडे देण्यात आली होती, त्यामुळे अशोक चव्हाण यांना चांगले टीकेचे धनी व्हावे लागले होते। या 6 जणांचा जो आहे ते या नगर परिषदेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेला होता, त्यामुळे टीकेचे घाव आता अधिकच होणार असल्याचे आपल्याला पाहायला पुढे मिळणार आहे। आता लोह्यातून ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये जाऊया। एकनाथ शिंदेंनी भाजपकडून प्रेरणा घेऊन की स्वयंप्रेरणेने तो निर्णय घेतला होता हे ठाऊक नाही, पण त्यांनी सुद्धा वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली होती। सूर्यवंशी कुटुंबाप्रमाणे सगळेच उमेदवार पराभूत होण्याची वेळ बदलापुरातील म्हात्रे कुटुंबावर ओढवली नाही, इतकाच काय तो दिलासा। वामन म्हात्रे कुटुंबातील 3 जणांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली तर 3 जणांना घरी बसवलं। वामन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे आणि उषा तुकाराम म्हात्रे हे तिघे विजयी झाले, तर वरुण म्हात्रे, वीणा म्हात्रे आणि भावेश म्हात्रे हे पराभूत झाले। एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायची आणि प्रत्यक्षात उमेदवारी देताना घराणेशाहीलाच प्राधान्य द्यायचं। एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देणं हे काही मतदारांना पटलेलं नाहीये। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, त्यात तरी किमान खऱ्या, सच्चा आणि निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळेल अशी आशा करूया। बदलापूरहून सुरेश काटेसह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।